नवापूर तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पावसाची संततधार, जनजीवन विस्कळीत. रंगावली नदीनं रौद्ररूप धारण केल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भिवंडी इमारत दुर्घटना प्रकरणी केअरटेकरला अटक. अमृतलाल निषादला रात्री उशिरा अटक. अमृतलालनं इमारत दुरुस्तीसाठी सर्व फ्लॅट धारकांकडून घेतले होते, प्रत्येकी 10,000. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली. कोयना, राधानगरी आणि वारणा धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला. मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी. जळगावच्या वडती गावातील हृदयद्रावक घटना. नागपुरात रामदेव बाबा विद्यापीठात एआय लॅबचे उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्री फडणवीसांकडून रामदेव बाबा विद्यापीठाचं कौतुक. आषाढी यात्रेत लाल परी ठरली. लाखो भाविकांची विश्वासाची सोबती. 5,500 बसेसद्वारे 9 लाखांहून अधिक भाविक प्रवाशांचा सुखरूप सुरक्षित प्रवास. भारतीय बॉक्सिंगपटू साक्षी चौधरीला महिलांच्या 51 किलो वजनी गटात सुवर्णपदक. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून साक्षी चौधरीचं अभिनंदन. कर्ण शस्त्रक्रियेसाठी खरं तर आता वयोमर्यादा 5 वर्ष. महात्मा फुले योजनेतून होणार 5 ते 7 लाखांपर्यंतचा खर्च. महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.